जगात हे खूप फक्त छान. दोनच पांडुरंग मानतो, एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. त्यांच्या बंदुका खाली आल्या की आपलं चंदन मिटलं समजायचं. म्हणून त्या विटेवरच्या विठोबापेक्षा मी सीमेवरच्या विठोबाला जास्त मानतो. कुणी उठायला आणि कीर्तन करायला. हां. तसे आता आपल्यासमोर माईक आला की बघा, मी नेहमी सांगत असतो की बोलण्याकरता फक्त 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं याच्याकरता काही काहींचं आयुष्य जातं. मग कुठं काय बोलावं हे मला लागला पाहिजे. 100% की कुठल्या नंबरच्या दिंडीमध्ये आहेत? कोणत्या गुरुजींकडे आले? तुम्ही काय माझं नाव करता वगैरे सगळं? रामायणाचार्य श्री हरिभक्तपरायण, देशभक्तप्रेमी वैजनाथ महाराज थोरात, गाव सवड, तालुका जिल्हा हिंगोली. बरं. मी 2006 पासून गुरुजीकडे शिकायला होतो. लाड गुरुजींकडे अर्जुन येतात. महाराज लाड गुरुजींकडे. किती नंबरची दिंडी आहे तुमची? 117 नंबर दिंडी आहे. 117 नंबरची. आणि ही ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी आहे बरोबर? दिंडी हो, पालखी सोहळा माऊलींचा. तुमची जी आवड आहे ती तुम्ही कशी जोपासली आहे तुमची जी आमचे शिक्षणाची? आई वडील आजोबा यांचे संस्कार होते, म्हणून लहानपणापासून वारकरी संप्रदायाची आवड होती. आणि गळ्यातली माळ आईनंच लहानपणी जन्म झाला त्याच वेळेस कधी टाकली माहिती नाही. त्यामुळे तुमच्या वयातली मुलं, तरुण मुलं काहीतरी वेगळं करतात आणि तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात आहे. तुमची मित्रमंडळी सुद्धा वेगळ्या क्षेत्रात असू शकतात कदाचित. तर त्याबद्दल सांगाल मला एक गोष्ट, ही आवड जी आहे ती कशी जोपासली? मित्राचा विषय काढला. माझा शाळेतला कोणता मित्रच नाही, आईनं मित्र होत दिला नाही. माझे जे काय मित्र, जे काय मैत्रीण, जे काय ती उणीव नाही भासली? जे काय कोणी माझं आहे ते सगळी माझी आईनंच मला बाहेर कुठं जाऊ दिलं नाही. मला बापरे. मुलीला तरी बंधनं काही असतात, बाहेर जायचे नाही. मला मुलीपेक्षा आईने जास्त जपलं. कुणाचे संस्कार लागूच दिले नाही. कोणी राजकीय कोणी असो, कोणी गावात कुठं जाऊ दिलं नाही. मला घरातच ठेवलं, कुठं जाऊ दिलं नाही. आपलं देवदेव करायचा. त्या संस्कारामुळं नशिबानं लाडगुरुजी भेटले. 2006ला मला गुरुजी आळंदीला. मी गुरुजींकडे काय शिक्षण घेतात? गुरुजींकडे मी 5 वर्ष होतो. लाड गुरुजींकडे. गुरुजींचा एक आश्रम भारतानंद स्वामीजीचा, तिथं वेदांताचा अभ्यास थोडा काही केला. गुरुजींच्या संस्थेमध्ये काय अभ्यास केला. नंतर गुरुजींनी मला आळंदीत आणलं. मग आळंदीमध्ये मी 10 वर्ष होतो. गुरुवारी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजीकडे शिकलो. परत रामरावजी महाराज ढोक, जे फेमस आहेत रामायणामध्ये, त्यांचा आवड असल्यामुळे त्यांच्या कीर्तनाचे धडे घेतलेत का तुम्ही? वाद्यवृंदामध्ये पण आम्ही मृदंग पण शिकलो. हो, एकनाथ महाराज कुष्टे बाबाकडे मृदंग शिकलो. कीर्तन कधीपासून करताय? कीर्तनाला 10-12 वर्ष झाली मला. 10-12 वर्ष झाले. बापरे. मी माझा विषय मृदंगाचा होता. बरं. कारण माझं बोलणं असं अडखळतं, पण ते कीर्तनामध्ये ढोक महाराजांच्या आवाजाची आवड निर्माण झाली आणि सेम रामकथा कीर्तन त्यांच्या आवाजात करतो. तुमच्या कीर्तनाचं म्हणजे कशी आहे हे परंपरा जी आहे ती कीर्तनाची, तुमचे जे शिक्षण आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की काय तुम्ही नक्की कशा पद्धतीनं, म्हणजे कशाच्या बाबतीमध्ये तुम्ही लोकांना तर माझ्या कीर्तनात मी माझे रामकथेचे जास्त विषय असते, समाज प्रबोधनकार. आणि विशेष म्हणजे मला देशभक्तांची जास्त आवड आहे. अरे वा. भारतातले जवळपास सगळे फौजी मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो, आदर आहे मला. अरे वा. आणि मी जगात फक्त दोनच पांडुरंग मानतो, एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. वा वा, क्या बात. आणि त्या देशभक्तांवर प्रेम केल्यामुळे मला आता कालच्या 5 तारखेला पिंपरी चिंचवडला मला राष्ट्रीय वारकरी भूषण पुरस्कार भेटला. वा वा, अभिनंदन तुमचं त्यासाठी. तुम्ही आजच्या वारीच्या ह्या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही 2 विठ्ठलाचे किंवा 2 माऊलींचं नाव काढलं. एक विटेवरचा विठ्ठल आणि एक सीमेवरचा. त्या सीमेवरच्या जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलाबद्दल मला थोडंसं ऐकायचं तुमच्याकडून, जे तुम्ही कीर्तनात सेवा देताना सांगत असाल. फरक काय आहे सीमेवरच्या विठोबाची विटेवरचा विठोबा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा विठोबा आलेले संकट स्वतःवर घेतो. हे त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे. आणि जे आपल्या कपाळावर जो गंध आहे तो सगळ्यांनीच गोपीचंदन लावलं तर आपल्या सीमेवर जे जवान आहे त्यांचं काय. तर आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळे जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. त्यांच्या बंदुका खाली आल्या की आपलं चंदन मिटलं समजायचं. म्हणून त्या विटेवरच्या विठोबापेक्षा मी सीमेवरच्या विठोबाला जास्त मानतो. गेले 13 वर्ष तुम्ही तुमच्या ह्या कीर्तन सेवेतून वेगवेगळ्या तरुणांच्या किंवा लहान थोरांपासून सगळ्यांच्या मनामध्ये ही जी विद्येची, ज्ञानाची ज्योत जी तेवत आहात, तुमचा अनुभव काय आहे? कशा पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले जेव्हा तुम्ही कीर्तन करता, जेव्हा तुम्ही सेवा देता? काय अनुभूती आलेली आहे तुम्हाला? काय आनंद प्राप्ती होते? कशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टीचे काय म्हणतात की एक काय भावना ठेवून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करताय? मी फक्त केवळ वारकरी संप्रदायाची सेवा घडावी, आपल्या गुरूंचं नाव पुढे चालावं या उद्देशानंच कीर्तन करतो. आणि आत्ताच्या पद्धतीत सुद्धा कीर्तन समजा आता कुणी उठायला आणि कीर्तन करायला. तसे आता आपल्यासमोर माईक आला की बघा, मी नेहमी सांगत असतो की बोलण्याकरता फक्त 2 वर्ष लागतात,
पण काय बोलावं याच्याकरता काही काहींचं आयुष्य जातं. पण कुठं काय बोलावं हे मेळ लागला पाहिजे. 100%. सगळे संत सांगतात की साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि आमचे आळंदीतले लाडगुरुजी सुद्धा आणि आळंदीतले शंकर महाराज पांचागुळी सांगतात की बोलताना आपण समोरच्याला माणसाला असं बोललं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला आपली आई नाहीतर आपले वडील बोलावे अशी भावना वाटली पाहिजे. वा. असंच बोलावं. मग कीर्तनात मी पण असं बाष्कळ विनोद करत नाही, कारण की खूप माझ्या छान. मागं गुरु ज्याची परंपरा आता गरज खरं आहे. तर आहे. लाडगुरुजी असो, पांचागुरुजी ढोक महाराज यांचा वसा टिकवायचा गुरूंचा मला. आई वडील तर त्यांनी जन्म खूप दिला, छान. पण घडवलं गुरुजींनी घडवलं. म्हणू शकतो गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आणि तो वसा तुम्ही तो पुढे घेऊन चाललेला आहात. हो. खूप छान वाटलं खरं तर. तर मग माऊलीच्या पालखीच्या मागच आमचा 117 नंबर दिंडी आहे. तर आम्ही 117 नंबर दिंडीमध्ये किती वारकरी बंधू भगिनी आहेत आता तुमच्या अंदाजे सध्या 500 तरी असतील. बरोबर. जास्त असतात दरवर्षी, पण या पावसाच्या याच्यामुळं जरा इथून पुढं पब्लिक 1,500-2,000 हजार तरी शेवटपर्यंत येतात. वाढत राहतात. म्हणजे सासवडच्या हळूहळू ते पुढं- तुमच्या हो, हो, बरोबर हो. जोडले जातात. सासवडच्या पुढे आता पब्लिक जास्त वा, वाढणार. वा. आता हा पायी दिंडी प्रवास जो आहे तो त्रास देतो का, म्हणजे त्रास होतो का जाताना नाही किंवा तर काय कसं माहिती का, गोष्टी आहेत? त्रास तर होतो, पण त्या त्रासामध्ये आनंद आहे बघा. खरंच आमचे गुरुजी उदाहरण सांगताना कीर्तनामध्ये सांगायचे की एक व्यक्ती शेतामध्ये जात असताना त्याला मागून असा 1 किलो वजनाचा दगड कुणीतरी फेकून मारला, पण ते फेकून मारल्याच्या नंतर रक्त निघलं, चक्कर येऊन खाली पडला तो व्यक्ती. पण त्या व्यक्तीनं त्याला राग आला, ते दगड कोण मारला, त्याला तोच दगड फेकून मारायचा. त्यानं हे बघण्याकरता त्या दगडाकडे बघितलं, पण तो दगड होता सोन्याचा. त्याला उलट आनंद वाटला. ते म्हणलं आणखी 2-3 मारा दगड सोन्याचे बापरे. असल्यामुळे. तसं या वारीमध्ये काय छान. दुःख होतं, त्रास होतो, सगळं होतं, पण यामध्ये या दुःखामध्ये सुद्धा आनंद आहे. वा वा. काही नक्कीच, काही माणसं नक्कीच. म्हणतात की वारीमध्ये महाराज कशी व्यवस्था आहे. वारी व्यवस्थेची नाही, वारी अवस्थेची आहे. वा वा. काय खूप छान गोष्ट सांगितली अवस्था तुम्ही. महत्वाची आहे. बरोबर आहे. या दुःखात पण सुख आहे माणसाला. बरोबर. म्हणून द्रौपदीनं कुंती मातेनं दुःखच मागितले वाल का, दुःखामध्ये देवाची आठवण येते. नक्कीच. आणि किती जरी पाय दुखले, रात्री वारकरी झोपला की सकाळी तेवढ्याच तेजोमय यानं प्रोत्साहाने पुन्हा पुढे तेवढ्याच निघतो. उत्साहाने उठत उत्साहाने असतो. निघतो. बरोबर. खूप छान. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एकंदरीतच आजचं हे वातावरण जे आहे ते मनोभावे सेवा करणाऱ्या ह्या सगळ्या सेवेकरींना बघून इतकं छान वाटतंय खरं तर, की आपण हा जो भक्तीचा वारसा घेऊन चाललेलो आहोत तो असा निरंतर सुरू ठेवावा. तर आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पुढच्या प्रवासासाठी खूप रामकृष्ण हरी. शुभेच्छा. रामकृष्ण जय हरी. जय रामकृष्ण. येस.